नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट चर्चा सुरू करतोय ती आता सुनील नेरळकर यांच्यापासून. सुनील नेरळकर, प्राप्त परिस्थितीमध्ये ठाकरे सरकारच्याकडून विविध प्रकारच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आणि त्यामुळे हे सरकार स्थगिती सरकार अशा नावानं सुद्धा विरोधकांकडून अर्थात भारतीय जनता पार्टीकडून वारंवार अधोरेखित केलं गेलं. स्थगिती दिलेल्या प्रकल्पांच्या नंतर त्याचं पुढे काय झालं याचा फॉलोअप, याचा पाठपुरावा तुम्ही करता आहात का? तुम्हाला काय उत्तरं सापडतायत? हा प्रश्न सरकार डळमळीत आहे की नाही या चर्चेत यासाठी गरजेचा असतो, कारण त्या प्रकल्पांच्या आधारे या सरकारची नीती आणि नियत आपल्याला कळते. सुनील नेरळकर, मी आपल्याला प्रश्न विचारलाय. सर, माझा आवाज कट झाला होता, बरं, त्यामुळे प्रश्न नाही कळत. बर, मग माझा प्रश्न मी आपल्याला परत असा मांडतो. माझा प्रश्न असा आहे की ज्या सरकारनी म्हणजे या सरकारनी ज्या प्रकल्पांना स्थगिती दिली त्या स्थगितीच्या प्रकल्पांचं पुढे काय झालं याची उत्तर शोधायचा प्रयत्न विरोधक म्हणून आपण केलाय का? ते पहा, समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो असेल, याच्यामध्ये कारशेडचं प्रकरण असेल, आता कारशेड सुद्धा तिथेच व्हावा आरेच्या क्षेत्रामध्ये, अशा पद्धतीचा विचार चालू आहे. आणि समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिल्यामुळं तोही आता अपूर्ण राहण्याची शक्यता नाही. फक्त आम्हाला दुःख याचं आहे की मराठवाडा आणि विदर्भासाठी जे सिंचनामधले जे विविध प्रकल्प या फडणवीस सरकारने जे केले होते त्याच्यामध्ये निश्चितपणे म्हणजे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये जे अगदी पाण्यामुळे जो दुष्काळाचं. पण मग सुनील नेरळकर, अशा प्रकारे सरकार स्थगिती देण्याच्या मागे त्यांनी प्रकल्पांचा अभ्यास करण्याची भूमिका घेतली आहे, ती का पटू शकत नाही आपल्याला? नाही, अभ्यास करण्याची नाही, याच्यावर परिपूर्ण अभ्यास झाला होता आणि आज त्यांचे मुख्यमंत्री आहेत, ते सरकारामध्ये होते, त्याच्यामुळं कॅबिनेटनं हे सगळे सँक्शन केलेले आहे. केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात त्याचा निधी आलेला आहे. आता काही फार वेगळा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अर्धवट अवस्थेत, काही सुरू झालेल्या आहेत, अशा अवस्थेत असलेल्या प्रकल्पांना स्थगिती देणे, थांबवणे आणि अभ्यास करायला असं सांगणे, याचा अर्थ महाराष्ट्रामधल्या या सगळ्या विकासाच्या वेगाला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम हे सरकार करीत आहे, असा आमचा आरोप आहे. त्याच्यावर श्याम देशपांडे आपण उत्तर द्या. तुमच्याचकडून आता याच उत्तराची अपेक्षा आहे की प्रकल्पांना तुम्ही स्वतः सत्तेत असताना मंजुऱ्या दिल्यात आणि आता स्वतः पूर्णपणे सत्तेत आल्यानंतर तेच प्रकल्प रोखायला निघालेला आहात. सत्तेमध्ये असताना मंजुरी काही प्रकल्पांना दिली असली आणि जर कॅगनी ऑडिटमध्ये काही स्ट्रिक्चर्स पास केले असतील, कॅगच्या रिपोर्टमध्ये काही जर अनियमितता आढळली असं जर शासनाच्या निदर्शनास आणलं कॅगनी, तर त्याच्यावर शासन म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार निश्चितपणे सकारात्मक विचार करते आणि कॅगच्या म्हणण्यामधलं तथ्य तपासून अनेक प्रकल्पांना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने परत चालना दिलेली आहे. पण नवीन सरकार आल्यानंतर जुन्या सरकारने प्रकल्पाला काय काय लोन केलेले, किती प्रकल्पांना दिलेली स्थगिती तुम्ही उठवली? 60 दिवस पण नाही झाले, उठवली ना. आता समृद्धी महामार्गाचं काम सुरू होईल ना. समृद्धी महामार्गाच्या बद्दल शेतकऱ्यांच्या ऍक्विजिशनचे प्रश्न होते, ते मार्गी लागल्यात. समृद्धी महामार्ग सुरू होतोय. मेट्रोच्या कार शेडला फक्त स्थगिती दिलेली होती, मेट्रोच्या कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाहीये. माननीय उद्धव साहेबांनी इतका सकारात्मक मुख्यमंत्री आपण पाहतो आहोत, त्याचा खरं तर महाराष्ट्राला अभिमान आहे. काल सुद्धा नागपूर मेट्रोचं उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी नागपूर मेट्रोचं क्रेडिट त्यांनी त्या माननीय देवेंद्रजींना आणि नितीन गडकरींना दिलं. श्रेयासाठी काम करणारं उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार नाही, महाआघाडीचं सरकार. श्रेयासाठी काम करत नाही असं म्हणता, तुम्हाला सत्तेचा मोह नाही असंही म्हणता. मेट्रोच्या संदर्भात मात्र स्थगितीच्या बद्दलचा निर्णय तुमच्याच समितीकडून चुकीचा ठरवला जात असताना मग त्या संदर्भातले निर्णय आणि त्या संदर्भातल्या कार्यवाह्या पुढे का सरकत नाहीयेत? लोकसभेपूर्वी बोलले आणि निवडणुकीच्या नंतर म्हणले आम्ही नाणार प्रकल्प सुरू करणार. मग अशा वेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांची जबाबदारी होती की त्यांनी ते लोकांना दिलेला शब्द पाळला. मी आपल्याला एक प्रश्न विचारलाय, माझा प्रश्न ऐकायला आला का आपल्याला? परत सुरू करायचं जे श्याम देशपांडे, एक मिनिट थांबा. श्याम देशपांडे, माझा प्रश्न ऐका. प्रश्न असा आहे की तुम्ही जर समजा सत्तेचा मोह नाही, सरकारला समोर दाखवून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या संदर्भातले अहवाल घेणं सुरू आहे, अशा
भूमिका मांडता आहात आणि तुम्हाला विकासाचा विरोध करायचा नाही असंही सांगतात, श्रेयाचं राजकारण करायचं नाही म्हणताय, मग मेट्रो कारशेडच्या संदर्भात थांबलेला विषय पुढे का सरकत नाहीये? नाही, तो चालू आहे ना शासनाच्या पातळीवर. मेट्रो शेडची जी जागा आहे आरे कॉलनी मधली, त्याच्यावर अंतिम निर्णय प्रलंबित आहे. ते निर्णय झाला की तेही काम सुरू होईल. पण मेट्रो कारशेडचा विषय घेऊन संपूर्ण मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली असं जे चित्र या ठिकाणी आमच्या मित्र पक्षांनी निर्माण केलेलं आहे, विरोधी पक्षांनी साफ म्हणून भुई थोपटण्याचं जे काम आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकारी मित्रांनी थांबवण्याची गरज आहे. उद्धवसाहेब ठाकरे फोकस विकासाच्या दिशेने महाराष्ट्राला नेत आहेत. जिथं जिथं त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, जिथं जिथं लोकांचे ऑब्जेक्शन्स होते, पर्यावरणवाद्यांचे त्या ठिकाणी आलेले ऑब्जेक्शन्स आहेत, त्या सगळ्या श्याम देशपांडे या संदर्भात तुमच्याच समितीनं मांडलेला अहवाल तुमच्या समोर आहे. आपल्या सोबत रुपाली पाटील आहेत मनसेच्या, त्यांना विचारावं असं वाटेल. रुपाली पाटील, आत्ताच्या घडीला मेट्रो सारख्या मुंबईच्या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाच्या बाबत सरकारच्या समितीकडून अहवाल येऊन सुद्धा आपला घेतलेला निर्णय मागे घ्यायला काही सरकार तयार नाहीये. यानं मुंबईचं होणारं नुकसान लक्षात येत आहे का शिवसेनेला? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी स्थापन होऊन ती एक मला वाटतं शपथविधी, श्याम भाऊ बोलते मी, मग तुम्ही बोला. शपथविधी झाल्यानंतर मला आत्ताशी महिना होतोय. आता आधीच्या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना होतं, पण तुम्हाला नाही आम्हाला सगळ्यांनाच माहिती की त्यावेळी भाजप एकल कारभार त्यांचा चालू होता. आता त्याच्यानंतर सगळीच महाराष्ट्राने त्यांची दिशा बदलवलेली आहे. जर महाविकास आघाडी आता स्थापन होऊन 1 महिना झालेला आहे, तर लगेच आपण तो अंदाज कसा मांडणार आहोत की यांनी काम केले का नाही केलं? भाजप सरकारविषयी जर तुम्ही विचारलं तर आपण सांगू शकतो, कारण का आपण अनुभवलेला आहे. जर कोणता अहवाल आलेला आहे नाही आहे, त्याचा जे काही निर्णय घ्यायचा आहे, आता या घडीला आपण लगेच नाही ना सांगू शकत की यांनी काम केलंच नाही, यांनी 100% काम केलेलं आहे. अजून थोडा वेळ जाऊ द्या. वक्त की बात आहे. प्रत्येक वेळेला हे सरकार सक्षम आहे का नाही हे आपल्याला अनुभवायला मिळणारच आहे. ठीक आहे, जयंत माइंडकर, तुमच्या देखील या सरकारच्या क्षमता आणि अक्षमता याची चर्चा कधी करता येईल? नाही, हे बघा, मला थोडंसं मी त्याचंही उत्तर देतो, पण मला नेरुळकर किंवा यांना सगळ्यांना सांगायचं आहे की मुळात भारताच्या लोकशाही सार्ववादी देशात जेव्हा आपण धरून चालू की केंद्रात काय किंवा कोणत्याही राज्यात जिथे भाजप आहे, काँग्रेस आहे, प्रत्येक राज्यात एक सरकार गेलं आणि दुसरं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आधीच्या सरकारचे निर्णय हे स्थगित केले जातात. ज्या विचारांना आपण आधी विरोधी पक्षात असताना विरोध केलेला आहे आणि आपण आता सत्तेवर आलेलो आहोत, तर पहिलं काम एक स्टेप बाय स्टेप असतात की ते स्थगिती दिली जाते, त्याच्यानंतर त्याच्यावर एन्क्वायरी बसवली जाते, त्याच्यानंतर काही अर्थपूर्ण हिशोब होतात आणि त्याच्यानंतर कदाचित तो प्रकल्प पुन्हा वापस येतो किंवा तो रद्द केला जातो. 1995 सालचं शिवसेना बीजेपी सरकार, नेरुळकर जरा आठवून पहा किंवा आपल्या वरिष्ठांना विचारा, अशाच प्रकारे एनरॉन प्रोजेक्ट तुम्ही रद्द केलेला होता, त्याच्यानंतर तो बाहेर काढला आणि नंतर त्याचं काय झालं, एक अतिशय चांगला महाराष्ट्राकरता असलेला प्रोजेक्ट. जयंत माइंडकर, तुमच्या याच वक्तव्यातलं एक महत्वाचं शब्दाच्या संदर्भातलं निरीक्षण नोंदवायचं आहे, ते अर्थपूर्ण व्यवहाराचं आहे. हो, सुनील नेरळकर, तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही असे कोणते विषय थांबवले आणि अर्थपूर्ण पद्धतीने ते पुन्हा लागू केले, आणि या सरकारकडून असे कोणते विषय आहेत जे थांबवले गेलेले आहेत आणि ते अर्थपूर्ण व्यवहारासाठी वाट पाहतायत? देवेंद्र फडणवीसांच्या सरकाराबद्दल जर आपण जर चर्चा करीत असू तर त्यामध्ये महाराष्ट्रातल्या आजही तुम्ही मतदान घ्या, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल महाराष्ट्रामधला विरोधी पक्ष नेते सुद्धा त्यांच्यावर बोट उचलू शकतील एवढी ताकद कोणामध्ये सुद्धा नाहीये. इतका प्रामाणिक माणसा, त्याच्यामुळं आलेले प्रोजेक्ट हे एफडीआयच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये प्रकल्प आले. मी या तिन्ही पक्षांना हात जोडून विनंती करतो की हे प्रकल्प जे चालू आहेत, एक दिवस जर बंद झाला तर त्या प्रकल्पाचा खर्च 20 कोटी 25 कोटीने वाढत जातो. तुम्ही इन्क्वायऱ्या करणे, थांबवणे आणि हे करणे, याच्यामध्ये जे नुकसान जनतेचं होणार आहे आणि एफडीआय म्हणून जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येणारी आहे,
जर असं सरकार रोज वेगवेगळे स्टेटमेंट जर वेगवेगळे मंत्री देत असतील, याचं कारण असं आहे की यांचा काँग्रेसचा नेता उद्धवजींबद्दल त्यांना आदर नाही, राष्ट्रवादी हे उद्धव बद्दल आदरात नाहीत. आमच्याकडे फडणवीसांचं सरकार हे एकतर्फा चालायचं आणि चांगले निर्णय घेतल्यानंतर सगळे सामूहिक चर्चा करायचे आणि निर्णय घ्यायचे कॅबिनेटमध्ये. ठीक आहे, आता याच्यावर गोपाळ तिवारींना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. गोपाळ तिवारी स्वतःच या चर्चेत येण्यासाठी उत्सुक आहेत, पण गोपाळराव प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तेवढ्या पुरतं राहिलं तर बरं होईल, चर्चेला पुढे न्यायला बरं पडेल. प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या काँग्रेसला देश चालवायचा दीर्घ अनुभव आहे, महाराष्ट्र चालवायचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्या काँग्रेसच्या सहभागानं चाललेल्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प अडकून पडतात. हे कितपत योग्य आहे, याच्या संदर्भातले काही सल्ले सूचना तुम्ही देत नाही का? आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या सरकारची प्रतिमा ही डळमळीत होतीये असं नाही वाटत? प्रसादजी, एक जर कारशेडचा जर विषय सोडला तर एक सिंगल प्रकल्प पण थांबवलेला नाही. मी या ठिकाणी एका 3 पक्षामधल्या एका पक्षाचा जबाबदार प्रवक्ता म्हणून मी सांगतो, कुठलाही प्रकल्प थांबवलेला नाही. फक्त प्रकल्पाचा खर्च किती झालाय, त्याला उरलेला वेळ किती लागणार आहे, त्याची एस्टिमेटची कॉस्ट किती आहे हे बघायला नको. राज्याची कर्जाची परिस्थिती यांनी तिप्पट करून ठेवलेली आहे आणि कुठल्या गप्पा करतात, कसे विचारतात हे यांना. आणि निर्णयाला हे फडणीस डीलची भाषा बोलतात काल की डील काय झाले, म्हणजे ज्यांना रात्रंदिवस डील सुचतं त्यांना दुसरे काय सुचणार आहे. म्हणजे तिप्पट कर्ज होऊन यांना आज आम्ही तिथे श्वेतपत्रिका घातली आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपण जरूर विचारू शकता, पण किमान 6 महिन्यानंतर. बरं, 6 महिन्यानंतर सुनील नेरळकर 6 महिन्यानंतर प्रश्न विचारण्याचा इतका धीर नाहीये का भारतीय जनता पार्टीत? हे पहा, कुठल्याही गोष्टीची एकदा कामाची सुरुवात झाली आणि काम चालू असतील आणि ते जनतेच्या हितात आहे, मग मेट्रोचं काम असेल, समृद्धी महामार्गाचं काम असेल, जलयुक्त शिवार सारखे कामाचं जर तुम्ही आता बंद केले, त्याच्यावर पुनर्विचार करतो असं जर म्हणाला. आज मराठवाड्यामध्ये नंतर पाऊस झाला, आज तुम्ही मराठवाड्यात मध्ये येऊन बघा, आज प्रत्येक गावामध्ये तळे भरलेले आहेत. आज जलयुक्त शिवारामुळं येणारं वर्ष 1.5 वर्ष कुठल्याही ग्रामीण भागामध्ये त्रास होणार नाही. इतका चांगला प्रकल्प ज्याच्यामध्ये आमिर खान सारखे आणि काही सिनेसृष्टीतले लोक स्वतःचा घाम गाळून विविध क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुनील नेरळकर थांबा. सुनील नेरळकर, तुम्ही परत एकदा तुमच्या जुन्या सरकारच्या संदर्भातला विषय सुरू केलात. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही प्रश्नाला सोडून बगल देऊन उत्तर देऊ नका. माझी विनंती आहे, 6 महिने प्रश्न न विचारता थांबायला तयार आहात का? प्रसादजी, 6 महिने थांबल्यानंतर परत पावसाळा सुरू होईल, आता उन्हाळा सुरू होईल, तर ते जर प्रकल्प मध्येच, आता ही प्रकल्प ही रिले रेस आहे. रिले रेस मध्ये एक खेळाडू जिंकत नाही. जर महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर मागची रिले रेस घेऊन पुढच्या सरकारला पुढे घेऊन पळावी लागते. तर ते आपल्याला विकास. ठीक आहे, मग याच्या संदर्भात रुपाली पाटील तुम्हाला प्रश्न विचारतो. विरोधी गटाचे प्रतिनिधी म्हणून 6 महिने प्रश्न विचारायला थांबावं आणि या सरकारला त्यांच्या पद्धतीनं स्थिरस्थावर होऊ द्यावं अशी भूमिका का घेतली जाऊ शकत नाही? तीच भूमिका घेतली पाहिजे. ऍक्च्युली भाजपचं काय झालंय, भाजपला सहनच होत नाही की, आणि ते अजूनही स्वप्नात आहेत, त्यांना स्वप्न वाटते की आपलं सरकार गेलेलं आहे. वास्तविक पाहता जेव्हा भाजप सत्तेमध्ये आलं तेव्हा त्यांनी किती वेगळ्या पद्धतीने काम केलं हे सगळं तुम्ही आणि आम्ही बघितलेले. त्यांनी स्थगित्या दिल्या, त्यांनी मनमानी कारभार केले, प्रोजेक्ट सुरू केले. आता जर कुठलं नवीन सरकार आलेलं आहे तर एक 6 महिने थांबा ना. त्यांनी नाही काम केलं तर विरोधक म्हणून आम्ही तुम्ही आहोतच, परंतु काम करायचं. रुपाली पाटील, तुम्ही विरोधक आहात हे मान्य करताय, तुम्ही या सरकारच्या बाजूचे नाही आहात, तुम्ही विरोधक आहात हे तरी किमान मान्य केलं मनसेनं आज. आम्ही नक्कीच ऐकून घ्या, नक्कीच एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेत नाही आहोत म्हणजे नक्कीच आम्ही विरोधक आहोत, पण आम्ही असेही विरोधक नाही आहोत की फक्त ब्लेम करायचं म्हणून करायचं आहे. जे काही कुठलं सरकार स्थापन झालंय त्याच्या कामाचा आढावा तर घेऊ द्या.
ते कुठल्या लेवलला काम करतायत का नाही ते अनुभव द्या. जर त्यांनी नाही काम केलं तर विरोधक, सक्षम विरोधक म्हणून आम्ही नक्कीच तिथे उभे राहू. आणि मग पण याच विनाकारण निमित्तानं आता आमची कदाचित सत्ता राजसाहेब गेली आहे ठाकरेंनी आणि अर्थात तुमच्या थांबवलंय. नेत्यांनी महिना नाही झाला. गुढीपाडव्याचा म्हणजे मुहूर्त शोधला, तो याच भूमिकेतून शोधलाय का? राज ठाकरे गुढीपाडव्याला विद्यमान राज्य सरकारची लक्तर काढू असं म्हणाले, त्यासाठी भूमिका त्यामागची हीच होती का? ते मी नाही तुम्हाला एक्सप्लेन करू शकत, कारण का ते स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे निर्णय आहेत. पण आम्ही आता सत्तेत नाही आहोत म्हणल्यावर आम्ही विरोधकच असणार आहोत ना. आणि भाजपनी पण हे पचनी पडलं पाहिजे की ते विरोधक आहेत, ते आता सत्तेत नाहीये. त्याच्यामुळं ठीक आहे. जयंत माइंडकरांना माझा पुढचा प्रश्न आहे. जयंत माइंडकर, या चित्रातून एक असं दिसतंय की सरकारला वेळ द्यायला हवा, हा एक मुद्दा जरी असला तरी पण आता सरकारच्या समोर दोन विरोधक समोर येऊ पाहतायत, एक भाजप, दुसरा मनसे. शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे का याच्यामुळे? एका पक्षाचा 105, दुसऱ्या पक्षाचा 1, परंतु आणि त्या दोघांची जर का युती झाली तर ती कदाचित डोकेदुखी शिवसेनेला काही प्रमाणात ठरू शकते. नाही, जरी युती नाही झाली जयंत माइंडकर तरी पण किमान विरोधाचा गोंगाट वाढेल का? विरोधाचा गोंगाट वाढेल असं म्हणजे एक वस्तुस्थिती दिसते बघा की 2009ला जे काही एकदम त्यांनी 13 आमदार आणले होते, त्याच्यानंतर जो एकूण गेल्या 10 वर्षांचा ग्राफ जर का आपण मनसेचा पाहिला तर तो संपूर्णपणे उतरता ग्राफ आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता या ग्राफवर जर का आपल्याला त्यांना एक शक्ती म्हणून मानायचं असेल तर ज्यांना मानायचं ते मानू शकतात. पण ठीक आहे, पटकन मग रुपाली पाटलांना संधी देतो. रुपाली पाटील, आपण सक्षम विरोधक होण्याच्या साठी तितकी क्षमता बाळगून आहात का? नक्कीच आम्ही क्षमता बाळगून आहोत. जेव्हा भाजप सत्तेवर होतं, भाजपनी काम केलं नाही, त्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनीच त्यांना पाय उतार देण्याचा पहिला आवाज माननीय राजसाहेबांनी हे केला. राहिला संख्याबळाचा विषय, 2014 नंतर मोदी लाट जी आली त्याच्यामध्ये जे आता महाविकास आघाडीमध्ये आहेत, राष्ट्रवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल, ते टिकले नाहीत, शिवसेना टिकली नाही, त्याच्यामध्ये आम्ही नाही टिकलो मनसे. त्याच्यात आम्हाला वाईट काहीच वाटत नाही. पण विरोधक ठीक आहे, मग म्हणून आम्ही जातो आता सक्षम पटकन एक आहोत पुढचा आणि प्रश्न आम्ही ब्रेकवर आमची जाण्यापूर्वी भूमिका श्याम देशपांडेंना विचारतो. शामराव, पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या लेखी मनसे महाराष्ट्र सरकार समोरचा प्रबळ विरोधक असू शकेल का? शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः एक फोकस कार्यक्रम महाराष्ट्राला दिलेला आहे. विकासाभिमुख महाराष्ट्राला नेणं, विकासामध्ये महाराष्ट्र अव्वल करणं आणि शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणं, हे गेल्या अनेक वर्षाचं त्यांचं जे ध्येय होतं ते पूर्ती करण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. त्यांच्या कामामध्ये सातत्य असल्यामुळे आम्हाला कुणाचंही या ठिकाणी कॉम्पिटिशन वाटत नाही. ठीक पण आहे. आपण मगाशी जो एक प्रश्न विचारला, श्याम देशपांडे, थांबा त्या मुद्द्याकडे येतो मी परत. मगाच्या मुद्द्याकडे घेऊन आपल्याला चर्चा मागे नाही येता येणार. जाहिरातीची विश्रांती गरजेची असल्यानं इथेच एक छोटी पॉज मार्कची खूण करतोय. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्थापन झालेलं 3 पक्षांचं सरकार स्थापन झाल्याच्या दिवसापासून कुठल्या ना कुठल्या तरी वादामध्ये रोज अडकत चाललंय. कधी कधी हे वाद टोकाचे असतील की काय अशी शक्यता येते आणि त्या निमित्तानं 2 पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात उभं ठाकलेले आपल्याला दिसतात. पण त्याचबरोबर एक आणखीन महत्त्वाची गोष्ट दिसून येते, ती म्हणजे अशी की हे वाद सुरू असताना ज्यांच्यात ते वाद होत आहेत त्यांच्यापासून उद्धव ठाकरे स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवतात आणि वादात स्वतः पडत नाहीत,
किंवा वादाच्या बाबतीत कुठलीही भूमिका घेताना दिसत नाहीत आणि त्याचमुळे हे वाद जसे जन्माला आले तसेच ते चहाच्या पेल्यातल्या वादळासारखे मिटतात. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या समोर अशा प्रकारच्या वादांची ही मालिका कितीही झालं तरी संपायची कारणं दिसत नाहीयेत आणि त्यातलं प्रमुख कारण हे आत्ताच्या घडीला तरी काँग्रेसची भूमिका आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे यांच्या समोर दिवसागणिक निर्माण होणाऱ्या कटकटी या त्यांच्या आणि त्यांच्या सरकारच्या प्रतिमेसाठी किती आव्हानात्मक आहेत. या सरकारच्या समोर निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या या वादांमुळे सरकारची प्रतिमा अडचणीत येते का? सरकारच्या स्थैर्यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय का? 3 पक्षांचं सरकार हे याच गतीनं चालत राहिलं तर ते डळमळीत असेल का स्थिर सरकार म्हणून सुद्धा त्याचा नावलौकिक होऊ शकेल? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीत शिवसेना ही सत्तेतला विरोधी पक्ष होती त्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडीतल्या सरकारमध्ये काँग्रेस ही सत्तेतला विरोधी पक्ष आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. ठाकरे सरकार डळमळीत? आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत सुनील नेरुळकर, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, गोपाळ तिवारी, प्रवक्ता काँग्रेस, श्याम देशपांडे, सहसंपर्क प्रमुख शिवसेना पुणे, तसंच आपल्या सोबत आहेत मनसेच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. या चर्चेची सुरुवात आज जयंत माइंडकर यांच्यापासून करतो. जयंतराव, ज्या पद्धतीनं नवे नवे वाद जन्माला येत आहेत या वादांच्या मागची राजकीय भूमिका काय आहे? मी आपल्या चॅनलवर अनेक वेळेला सांगितलेलं आहे की जेव्हा 3 पक्षांचं आणि 2 विचारांचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे तेव्हा आपल्याला 5ही वर्ष बातम्या मिळत राहतील आणि सतत आपल्याला असं वाटत राहील की या मुद्द्यावर हे सरकार पडतं की काय, पण हे सरकार पडणार नाही. आपण आता स्थिरतेची चर्चा नाही करत आहोत. या वादांच्या मागची राजकीय भूमिका, या वादांच्या मागची जे आपण आपल्या अँकरिंग मध्ये आपण पहिल्यांदा जे सांगितलं ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे की 14 ते 19 या काळात शिवसेना ही सत्तेत राहून विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावायची आणि आता आपण असं म्हणालात की आता सत्तेत राहून काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे का? तर होय, काही प्रमाणात तशी शक्यता असू शकते. माजी मुख्यमंत्री आणि आताचे पब्लिक वर्क्स मिनिस्टर अशोक चव्हाण यांनी जे काही वाक्य म्हटलं, आता त्या वाक्याचा जर का तसाच्या तसा अर्थ घेतला, त्यांनी सांगितलं की संविधानाच्या बाहेर आम्ही वागणार नाही असं लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर सर्वासर्व केली आणि सांगितलं की ते कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्रश्न होता. तर प्रश्न असा आहे की शेवटी कोणतंही सरकार हे संविधानाच्या बाहेर काम करतच नाही. बरोबर आहे, पण मग काँग्रेसला ही भूमिका घेण्याची गरज का पडतीये? ते अस्तित्वासाठी करतायत का? त्यांना राष्ट्रवादीच्या छायेतून दूर येऊन स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करायचं आहे का? मला राष्ट्रवादीच्या छायेत असं म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या की 1960 पासून ज्या पक्षांनी नेहमी अगदी कोएलिशन मध्ये सुद्धा आपल्याकडे मुख्यमंत्री पद ठेवलेलं आहे, मधला फक्त एक काळ वगळला तर शिवसेना बीजेपीचा 2 वेळचा, तर हा जो आता त्यांच्यावर वेळ आलेली आहे की 3ऱ्या नंबरवर तो पक्ष गेलेला आहे, हे जे एक प्रकारचं डेस्परेशन आहे हे कधी कधी व्यक्तिगत महत्वाकांक्षा सुद्धा असू शकतात. ठीक आहे, याच निमित्तानं मग आता पटकन आपल्याला आपल्या सोबत गोपाळ तिवारी आहेत, त्यांना बोलतं करावं लागेल. गोपाळ तिवारी, चर्चेचा नूर असा दिसतो आहे की काँग्रेस ही आतताईपणामुळे या सरकार समोर आव्हानं तयार करते. प्रसादजी, एका विशिष्ट राजकीय प्राप्त परिस्थितीमध्ये हे सरकार बनलेलं आहे आपल्याला माहिती आहे
आणि ज्यांना बनवायला पाहिजे होतं त्यांनी आपल्या जबाबदारीपासून पळ काढला आणि शिवसेनेने जे काही प्रस्ताव दिला त्याच्यावर सांगोपांग विचार करून भरपूर मंथन होऊन कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही हे सरकार ह्या महाराष्ट्राच्या जनतेला देऊ केलं आहे. कारण देशातली वाढतं कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, गोपाळराव, इतिहास माहितीये, परत प्रश्न परत आहेत आपल्याला त्या राज्याच्या इतिहासात जायचं नाही. थोडं वर्तमानात लवकर परत या आणि सांगा की काँग्रेस स्वतःच्या डेस्परेशन मुळे या सरकारच्या समोरच्या अडचणी वाढवतीये का? हा काँग्रेसचा आतताईपणा आहे का? बिलकुल नाही. काँग्रेसची जी काही बांधिलकी जनतेशी आहे तो अजेंडा पूर्ण होण्याच्यासाठी जे जे निर्णय घेणे गरजेचं आहे ते एकत्रित घ्यावे आणि ते आपण संयुक्तपणे आपल्या अजेंड्याप्रमाणे घ्यावे. याविषयी कुठं ठिकाणी आग्रह राहिली काय राहिली तर याच्यामध्ये काँग्रेसचा आत्ताहीपणा नाहीये बिलकुल. आणि आज अशा परिस्थितीत धास्तीचं वातावरण आहे देशामध्ये, मग ते सीएचा प्रश्न असो हे असो, त्याच्यामुळे जर काही आपल्या जनतेला आश्वासक काही त्या ठिकाणी भाष्य केलं असेल तर त्याचा राईचा पर्वत करून हे करायचं काही कारण नाहीये ना. अच्छा, म्हणजे मला असं वाटतं की जर नेत्यांनी मांडलेल्या भूमिका या आतताईपणाच्या नाहीत. मला वाटतं सुनील नेरळकरांकडे कदाचित याच्यावर एखादी प्रतिक्रिया असू शकते. प्रसादजी, याच्यामध्ये एक सांगतो की अशोकरावांचे नांदेडमध्ये 2 स्टेटमेंट खूप गाजले. त्याच्यातलं पहिलं एक स्टेटमेंट असं होतं एक आठवड्यापूर्वी की सीएए प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लिम समाज आणि काही अगदी जेमतेम असलेले काही पक्ष असे मिळून जे धरणे धरतात त्या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमात अशोकराव असं म्हणाले की आम्हाला मुस्लिम समाजाने सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ देऊ नका, शिवसेनेचं सरकार आलं तरी चालेल आणि तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी व्हा, म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी झालो. हे सरकार स्थापनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नांदेडात म्हणतात. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट याला जोडून अशी आहे की अशोक चव्हाणांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याची रीत थोड्याच दिवसांनी शरद पवारांनी पण ओढली. हो, म्हणजे अगदी आणि काल जे अगदी क्लासेसचा कार्यक्रम होता, विद्यार्थी वगैरे सगळे बसलेले होते, त्यांच्यासमोर त्यांनी तो असं स्टेटमेंट केलं की आम्ही शिवसेनेला तुम्ही संविधानाच्या आतच काम कराल आणि जर ते करणार नाही तर आम्ही तुम्हाला आम्ही सत्तेतून बाहेर जाऊ, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी एका क्लासच्या एका कार्यक्रमामध्ये केलं. म्हणजे अशा पद्धतीनं असं एक चित्र निर्माण होतंय. म्हणजे एकीकडे पृथ्वीराज बाबा वेगळं बोलतायत, एकीकडे अशोक चव्हाण वेगळं बोलतायत, एकीकडे वडेट्टीवार वेगळं बोलतायत, एकीकडे देवरा सोनियाजींना पत्र देतात की दोन्ही पक्ष आपले आपले अजेंडे राबवतायत, एकीकडे शिवसेना राबवते, एकीकडे राष्ट्रवादी राबवते आणि काँग्रेस मात्र मागे राहते. त्याच्यामुळे आपण त्या विषय काढला. मिलिंद देवरांनी लिहिलेलं पत्र आणि त्यात सुद्धा त्यांनी ते सोनिया गांधींना लिहावं, इतकी मोकळीक काँग्रेस पक्षात यायला लागली असेल तर काँग्रेस लोकशाही पद्धतीनंच चालायला लागली म्हणायला लागेल. गोपाळराव, पक्षाध्यक्षांना सूचना आणि सल्ले देण्या इतपत परिस्थिती बदलली आहे काँग्रेसमध्ये. नाही नाही, असं आहे, काँग्रेसमध्ये लोकशाही आहे आणि एखाद्या नेत्याला जर आपण आपल्या उद्दिष्टापासून आपल्याला पूर्ण त्या उद्दिष्टांमध्ये 100% सहभागी होऊन जे काही जनतेप्रती जी बांधिलकी आहे, काँग्रेसची पहिल्यापासूनची बांधिलकी राहिलेली आहे आणि त्या दृष्टीने काही सूचना केल्या त्याच्यात वावगं नाहीये काही आणि मला नाही वाटत त्याच्यात काही वावगं आहे. म्हणजे काही महत्त्वाचे निर्णय आणि त्याप्रमाणे त्या सुद्धा थेट तुम्हाला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला अर्थात राष्ट्रीय अध्यक्षांना का कराव्याशा वाटतात? तुमची उद्दिष्ट पूर्ती महाराष्ट्रात होत नाहीये का? प्रसादजी, आत्ताशिक हे सगळं किती दिवस झाले हे सरकार येऊन, आत्ताशिक खाते वाटप होऊन सगळे निर्णय व्हायला लागलेले आहेत त्या ठिकाणी आणि इतक्या लवकर कुठल्या निष्कर्षापर्यंत येणं हे मला वाटतं प्रगल्भतेला धरून नाहीये. विरोधी पक्ष नेते काही देव पाण्यात बुडून बसलेत की यांच्यामध्ये कुठे खट्ट होतंय आणि कधी आम्ही तिथे येऊ, परंतु त्यांचे मनसुबे साध्य होणार नाहीत हे स्पष्ट सांगतो. कारण उद्धवजींच्या मागे या निमित्तानं पटकन एकदा सुनीलजींना प्रश्न विचारायचा आहे. सुनीलजी, तुम्ही देव पाण्यात घालून बसला असाल तर ते देव पाण्यातले काढायचे आणि आपला पक्ष अधिकाधिक वाढवायचा आणि या सरकारच्या संदर्भातली लोकशाही पद्धतीने आव्हानं उभी करायची, असं काही करणार आहात का? तुमचा आतापर्यंतचा सगळा नूर
हा या सरकारच्या आंतरविरोधावरच टिकून आहे? मुळीच नाही. कालच मुख्यमंत्री नांदेडला आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात अत्यंत सुखी आहोत, आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे. स्वातंत्र्याच्या सुनीलजी, तुम्हाला माजी मुख्यमंत्री म्हणायचं होतं. सुनीलजी, तुम्हाला माजी मुख्यमंत्री म्हणायचं होतं. काही मन लागत नाहीये असं काही नाही. आणि यांच्या हे जे सरकार आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काही करावं लागेल असं मुळीच नाही. त्यांचं एकमेकाचं ओझं एकमेकावर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की कालच मी एका वाहिनीवर बोलताना असं सांगितलं की आमचे काही शिवसेनेचे आमदार आहेत, काही राष्ट्रवादीचे आमदार मित्र आहेत, त्यांनी असं सांगितलं की अभी सब जो हो रहा है महाराष्ट्र में वो सब काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो का शिवसेनेचे असो, सगळेच आमदार सध्या सिल्वर ओकला जात आहेत, तिथं मागणी मंजूर करून घेत आहेत आणि मग त्यांनी उद्धव साहेबांना सांगायचं. अशा प्रकारचं हे सरकार चालू आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींना किती अधिकार आहेत या संबंधीच आता श्याम देशपांडेंकडे उत्तर असू शकतं त्या विषयाचं. श्यामराव, मातोश्रीचं महत्व कमी करून घेतलं का मातोश्रींनी अशा पद्धतीच्या सरकारमध्ये जाऊन? नाही, मला असं मुळीच वाटत नाही. मेणाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्रासारखे कठोर होतात ही म्हण आपल्याला माहिती आहे. एक कलाकार प्रकृतीचे मानस असणारे उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज काम करतायत आणि ते कधीही कुणावर टीका करणं किंवा कुणाला बिनकामाचं त्यांची निंदा नालस्ती करणं ही त्यांची प्रकृती नाही. आणि सर्व समावेशकता यांचा गुणधर्म हा त्यांच्या ठायी असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या अनेक वर्षानंतर महाराष्ट्राचे असे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी स्वतःकडे फक्त सामान्य प्रशासनिक खातं घेतलेलं आहे आणि बाकी सर्व मंत्रिमंडळाचे पोर्टफोलिओ हे तिन्ही पक्षांमध्ये वाटून दिलेले आहेत. पण श्याम देशपांडे याचमुळे उद्धव ठाकरेंच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभी राहिली. त्यांनी स्वतःकडे जीएडी सारखं सामान्य प्रशासनासारखं खातं घेतलं ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण आणि मंत्रालयातला कारभार म्हणजे तो सुद्धा फायलींवरचा, मंत्रालय डागडुजी करणं, दुरुस्ती करणं अशा किरकोळ बाबी आहेत. मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची खाती सांभाळण्याची महाराष्ट्रात परंपरा नव्हती. उद्धव साहेबांना स्वतःला मला आपल्याला तेच सांगायचं आहे की माननीय उद्धव साहेबांना सत्तेचा मोह नाही, सत्तेची पदं ही सर्व निवडून आलेल्या आमदारांना दिली पाहिजेत आणि स्वतः ते मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक खात्याचे प्रमुख तेच आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदारांना तिन्ही पक्षाच्या मंत्रिपदं त्यांनी दिलेली आहेत आणि अंतिम निर्णय तर ते स्वतःच घेतात. अतिशय फोकस्ड असा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विकासाचा. श्याम देशपांडे, आपण असं म्हणताय उद्धव ठाकरे अंतिम निर्णय स्वतःच घेतात. अत्यंत ताजं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. श्यामराव, माझा प्रश्न ऐकून घ्या. अत्यंत ताजं उदाहरण आहे. राष्ट्रवादीच्या 2 जणांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या पत्रावर अजून निर्णय होत नाहीये. नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही. माननीय उद्धव साहेब आणि माननीय शरद पवार साहेब आणि सोनियाजी गांधी हे तिन्ही शीर्षस्थ नेते आहेत. अशा अनेक वरिष्ठ विषयांचा निर्णय ते 3 जण बसून घेतात. त्यांच्या बैठकीत जे होईल ते अंतिम असतं. त्याविषयी मी बोलणं योग्य नाही आहे. आता मी तुमच्याशी जे बोलतोय की शासन डळमळीत आहे का, हा जो तुम्ही विषय मांडलेला आहे याच्यामध्ये असं मुळीच माझ्यासह तिन्ही पक्षाच्या नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला वाटत नाही. ठीक आहे, शासन डळमळीत नाही इतकं ठामपणे शिवसेना सांगतेय. सुनीलजी, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. शिवसेनेचा दावा आहे उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह नाही. आता मोह नाही हे आम्हाला आजपर्यंत माहित होतं, पण त्यांनी स्वतः मुख्यमंत्री पद घेतलं आणि शरद पवारांनी, मला तर असं कधी कधी असं वाटतं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून की शरद पवारांनीच ते डाव खेळून काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला की हे सरकार व्यवस्थित आणि फोकस काम करणार चालायचं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब तुम्ही शपथविधी घ्या. आणि सगळ्यांची इच्छा म्हणून त्या ठिकाणी उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत. ठीक आहे श्याम देशपांडे, आपण हे सांगायचा प्रयत्न करताय की तुम्हाला काही मुख्यमंत्रीपद नको होतं, तुम्हाला आग्रह झाला वगैरे, मुद्दा लक्षात येतोय. एकदा आपण पटकन सुनील नेरळकरांची प्रतिक्रिया आपण पूर्ण करू देऊयात. सुनीलजी, सत्तेचा मोह नसल्यामुळेच स्थापन झालेल्या या सरकारमध्ये सत्तेचा समन्वय आणि समतोल या दोन्ही गोष्टी राखल्या जात आहेत.
आता समतोल राखल्या जातोय का असं जर म्हणलं तर प्रत्येक पक्षामध्ये असलेला जो असंतोष आहे तो चव्हाट्यावर येतोय. प्रत्येक जण वेगवेगळं स्टेटमेंट करतोय. अशोकराव म्हणतात की काही जरी यांनी संविधानाच्या याच्यात काही वेगळं केलं तर आमचा पक्ष पाठिंबा काढून घेईल. अशा पद्धतीची भाषा हे 60 दिवसच झाले ते सरकारला आणि ही भाषा अशी करतायत का शिवसेना संविधानाच्या विरोधी काम करतीये किंवा करू लागलेली आहे. आता फक्त ते म्हणाले शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मनसेनं म्हटल्यानंतर त्यांनी परत सुरू केलं. आता त्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर हे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला आपलं काँग्रेसला जर चालत असेल, सोनिया गांधींना आपण सुनीलजी त्या हिंदू हृदय सम्राटाच्या मुद्द्यावर जाऊ. श्याम देशपांडेला याचं उत्तर असू शकतं द्यायला. श्याम देशपांडे आपल्याकडे उत्तर आहे का? हिंदू हृदय सम्राटच म्हणतात. हो आहे ना, निश्चितच. मी याचं छोटंसं उदाहरण देतो. माननीय भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 13 दिवसाचं गव्हर्नमेंट पडल्यानंतर जेव्हा पुन्हा सत्तेत आले आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना त्यांनी विचारलं की भारताच्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या मंत्र्यांची जी नेमणूक करायची त्यांची नावं मला द्या. त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अटलजी देशाचे पंतप्रधान तुम्ही झाले पाहिजे, हे देशाचं कणखर नेतृत्व तुमच्याकडे होऊ शकतं, त्यामुळे माझ्या वाट्याची मंत्रिपद सुद्धा तुम्ही समता ममता जयललिता यांना द्या. अशा उदार मनाचे शिवसेना प्रमुख माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मला आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रवक्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करायला लागेल. मला जयंत माइंडकरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जयंतराव, या प्रकारचे मतभेद हे आत्ताच्या घडीला शिवसेना भाजपमध्ये दिसत असले तरी या सरकारचा अंतर्विरोध काही लपून राहत नाही. नाही, हे बघा, अंतर्विरोध हा सेना बीजेपी मध्ये पण नव्हता का? आपणच आत्ता बोललात की मुळात शिवसेनेनीच विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावलेली आहे. बरं, भारतीय जनता पार्टी जे काही आत्ता इतरांचे यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं हे जे बोलत आहे, तर जरा एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांची पण वाक्य स्वतः बघावी आणि नंतर स्वतःच्या अंतर्मनात झाकावं. त्याच्यामुळे मी एका शब्दात तेच सांगितलंय की हे असं सुरू राहणार, ही अशी वाक्य रोज येत राहणार. आणि छोटंसं जरा 25-30 वर्ष मागचं उदाहरण देतो. एक लक्षात घ्या, 1989ला अशाच प्रकारचं 3 पक्षांचं 3 विचारांचं सरकार विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेलं होतं. आणि लक्षात ठेवा, ते 3 विचारांचं होतं. हे 2 विचारांचं आणि 3 पक्षांचं सरकार आहे. ते 3 विचारांचं आणि 3 पक्षांचं सरकार होतं. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. ते फक्त 11 महिने चाललं केवळ अंतर्विरोधामुळे. आणि एक माझं व्यक्तिगत पण मग याच मुद्द्याला धरून तर सातत्यानं भारतीय जनता पार्टी हा मुद्दा उपस्थित करते. नाही, मला तेच सांगायचं, अंतर्विरोधामुळेच या सरकार समोरच्या वाढणार आहे. मला त्याचंच उत्तर द्यायचं. तुम्हाला हे पटतं का? अंतर्विरोधामुळे या सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह येऊ शकतं. याचं एक साधं उत्तर असं आहे की ज्या कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये काँग्रेस अथवा भारतीय जनता पार्टी आहे ते सरकार अंतर्विरोधामुळे पडत नाही. काँग्रेसचा जर का बाहेरून पाठिंबा असेल तर तशी शक्यता असू शकते, पण जर सरकारमध्ये सामील आहे तर ते सरकार पडलेलं आहे असं तुम्हाला दिसणार नाही. आणि हा इतिहास 2004 पासून 2014 पर्यंत आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, याच्यावर मग सुनीलजींना बोलावं लागेल. सुनीलजी, तुम्हाला एक आता थेट प्रश्न विचारतो. तुम्ही बोलतेच व्हा या मुद्द्यावर. जिथे जिथे भाजपा सत्तेत असते, काँग्रेस सत्तेत असते, ते सरकार स्थिर राहतं. आत्ताच्या घडीला काँग्रेस सत्तेत आहे तरी तुम्ही वारंवार या सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करताय? प्रसादजी, मी माइंडकरांची क्षमा मागून एक बाब तुम्हाला समोर आणू इच्छितो. त्यांनी सुरुवातच अशी केली की हे तीन पक्षाचं 3 विचारांचं हे जे सरकार आहे, 3 पक्षांचं 2 विचारांचं, प्लीज माझे शब्द लक्षात घ्या, 2 विचार. याचा अर्थ ते विश्लेषण करून बसतात का एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बसतात? ही फॅक्ट आहे. सॉरी नेरुळकर, ही फॅक्ट आहे. 3 पक्षांचं 2 विचारांचं ही फॅक्ट आहे. तुम्हाला फॅक्ट मी तुम्हाला सांगायची आहे का? ही फॅक्ट आहे. फक्त 3 पक्षांचं आणि 2 विचारांचं ही फॅक्ट आहे. 1989 सालचं सरकार हे 3 पक्षांचं 3 विचारांचं ही पण फॅक्ट आहे. ही फॅक्ट मी तुम्हाला सांगायची. एक मिनिट माइंडकर, आपण नेरुळकरांना पूर्णपणे त्यांचा मुद्दा मांडायला देऊयात. नेरुळकर, त्यांनी मांडलेलं तथ्य होतं
पक्ष 3 आहेत, नाही, मात्र हे पहा, विचारधारा ते 2 आहेत. सत्य आहे का त्याच्या असत्य आधारे आहे? आता आपण पुढचं म्हणणं मांडा. मी काय म्हणतोय की एवढा आंतरविरोध आहे, आंतरविरोध होत असलेला त्यांना मान्य आहे आणि आंतरविरोध असताना देखील हे सरकार पडणार नाही, पहिलंच वाक्य वापरू एक प्रश्नचिन्ह पण स्वतःवर सुनील नेरुळकर निर्माण त्याला त्यांनी करतात. इतिहासाचा असं दुजोरा दिला अनेक ना, वेळेस झालेलं आहे. इतिहासाचा असं अनेक दुजोरा वेळेस दिला. झालेलं ते आहे. म्हणतात जिथे भाजप किंवा तुम्हाला भारतीय भाजप जनता किंवा पार्टीचा काँग्रेस विरोधात सत्तेत असते घातलेला ती जो चष्मा सरकार आहे, तो चष्मा दुय्यम इथे भाजप आणि काढून दुय्यम टाकला. काँग्रेसच्या भूमिका असून सुद्धा टिकतात. सुनीलजी, आपलं उत्तर अपेक्षित आहे. माझा नाही, प्रश्न मला आपल्याला नाही ऐकायला आला असेल. परत एकदा बोल. मी आपल्याला तेच म्हणतोय की माइंडकरांनी एक तथ्य मांडलं, काँग्रेस आणि भाजप सत्तेत असली की ती सरकार टिकतात. मग भले काँग्रेस आणि भाजपची सरकारमधली भूमिका दुय्यम का असेना. नाही, आता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सातत्याने टिकतं. काँग्रेसचं सरकार आता कर्नाटकाचं उदाहरण आहे की तिथलं सरकार पडलं. कारण आणि शेवटी त्या मुख्यमंत्र्याला रडावं लागलं की मला इतकं ह्युमिलेशन होतंय या काँग्रेसकडून, मला एक निर्णय ते घेऊ देत नाही, प्रत्येक निर्णयामध्ये आडवा पाय घालतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दिल्लीला बोलून यायचंय अशा प्रकारची ती भाषा करतात. अहो, ढसा रडले ते दूरदर्शन वाहिन्यांवर रडले आणि हे ह्युमिलेशन आणि आत्ताच्या घडीला गोपाळ तिवारी, आत्ताच्या घडीला महाराष्ट्र सरकारमधली परिस्थिती काही फारशी वेगळी आहे का? जे कर्नाटकात झालं, ज्या पद्धतीनं कर्नाटकात कुमारस्वामींच्या डोळ्यात आसू आली, महाराष्ट्रात सुद्धा निर्णय प्रक्रिया रखडण्याच्या मागे कोण आहे? नाही, कर्नाटकचं आणि महाराष्ट्राचं त्या ठिकाणी उदाहरण देऊ शकत नाही. कर्नाटकची संपूर्ण परिस्थिती वेगळी होती. कर्नाटकचं सरकार वाचवण्याकरता महाराष्ट्रातलं अख्खं गृह कार्य फडणवीसांनी दावणीला लावलं होतं. त्या ठिकाणी काँग्रेसच्या मुंबईत आलेल्या खासदारांना 144 कलम लावून त्या हॉटेलला त्या ठिकाणी संचारबंदी केली होती. अशा पद्धतीने राज्यपाल, कोर्ट सगळ्या गोष्टीचा त्यांनी पुरेपूर वापर केला होता. त्यामुळे कर्नाटकची परिस्थिती आणि महाराष्ट्रातली परिस्थिती संपूर्णपणे वेगळी आहे. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. कर्नाटकच्या विषयावर 2 तास बोलायला तयार आहे, माझी तयारी आहे, परंतु आज विषय महाराष्ट्रातला आहे म्हणून आपण महाराष्ट्रातल्या याच्यावर अगदी बोलूया. गोपाळ तिवारी, फार बरं झालं तुम्ही 2 तास तयारी केली. एखाद्या मी तुम्हाला विनंती राज्याविषयी करतो, कृपया आता आपण पण कर्नाटकच्या विषयावर जायला नको. हा विषय महाराष्ट्रातून भरकटेल त्याचीच भीती आहे. पटकन जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येऊ. लक्षवेधीच्या पुढच्या भागात सरकार संबंधितल्या इतरही मुद्द्यांवरची चर्चा थोडी सविस्तर. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट जातो आहोत आत्ताच्या घडीला गोपाळ तिवारी यांच्याकडे. गोपाळ तिवारी, प्राप्त परिस्थितीत हे सरकार डळमळीत होऊ नये म्हणून काँग्रेस आपलं वागणं बदलणार आहे का? नाही, म्हणजे वागणं असं आक्षेपार्ह काय? जर त्या ठिकाणी देशामध्ये मगाशी सांगितलं की काही साशंकता निर्माण होणार काही वातावरण असेल, काही लोक भयभीत असतील या कारणावरनं, तर त्यांना जर काही आपण भरोसा दिला, आणि मला यामध्ये उद्धव ठाकरेंचं खरोखर एक कौतुक वाटतंय आणि त्यांचं कणखर नेतृत्वाची दाद देतो मी, की ज्या वेळेला हा CAA NRC जेव्हा केंद्र सरकारने या ठिकाणी लागू करायचं हे केलं, त्यावेळेला ह्याच उद्धवजींनी सांगितलं की कुणाच्याही केसाला धक्का लागून देणार नाही, विद्यार्थ्यांच्या कुणाच्या, आणि कुणालाही या ठिकाणी संपूर्ण मायनॉरिटीला आम्ही संपूर्ण सुरक्षा देऊ. म्हणजे जो कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये काही आमचे किमान समान तत्वाच्या आधारे जो काही कार्यक्रम आहे त्याच्याशी ते बांधिलकी ठेवून आहेत. त्यामुळे पण गोपाळ तिवारी, याच निमित्तानं एक आणखीन गोष्ट पण अधोरेखित झाली की CAA असो, NRC असो, या सगळ्या मुद्द्यांवर सुरुवातीच्या काळात एक वक्तव्य केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे पूर्णपणे गप्प आहेत. या उलट अजित पवारांनी पुण्यात येऊन सांगितलं की CAAच्या विरोधातला ठराव होणे नाही. राष्ट्रवादीनं तुमच्या मनसुब्यांवर पाणी फिरलंय. नाही, शेवटी तिन्ही पक्षाचा सरकारचाच तो निर्णय ना, एकटा राष्ट्रवादीचा निर्णय नाहीये ना.
मग जाहीर तिघांपैकी जरी कुणी केलं तर तो निर्णय तिघांचा आहे याचाच अर्थ असाच अर्थ होतो त्याच्यात. गोपाळ तिवारी आणि मगाशी तिघांचा मी असू देत सांगितलं निर्णय. तुम्हाला म्हणजे गोपाळ तिवारी निर्णय तिघांचा असू देत, मुद्दा तो नाहीये. अहो तुमच्या केंद्रीय कार्यकारिणीचा ठराव आहे, जिथे जिथे काँग्रेसचं किंवा काँग्रेस प्रणित सरकार आहेत तिथे तिथे हा ठराव गरजेचा आहे. मग तिथे हा ठराव होत नसेल तर तुम्ही काय करणार? सत्ता आहे म्हणून सत्तेत बसून राहणार आहात का? नाही, आता हे बघा की आमचे प्रमुख नेते त्या ठिकाणी आहेत या सरकारमध्ये आणि हा त्यांचा अजेंडा आहे, त्यावर तो म्हणजे आज ते लागू होणार नाही आणि ह्या विषयीच भाष्य करता येते ना. म्हणजे ठराव करणं किंवा नाही लागू होणार, शेवटी मतिदार्थ तर तोच झाला ना. अच्छा ठीक आहे, असं काही घाबरायचं तुमची कारण नाही. भूमिका मांडताना होणारी अडचण मला लक्षात येते. सुनील नेरुळकर, आपली प्रतिक्रिया द्या याच्यावर पटकन. तेव्हा या सरकारनं सीएच्या विरोधात जर ठराव विधानसभेमध्ये पास करून घेतला तर महाराष्ट्राचं चित्र कसं राहील याचा अंदाज न घेतलेला बरा. गोपाळ तिवारी काही म्हणत असो, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला राज्यसभेमध्ये हे बिल पास होताना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे अनुपस्थित राहून. अगदी. आणि राष्ट्रवादी कधीही सीए लागू करू नये अशा प्रकारचा ठरावाला ते कधीच पाठिंबा देणार नाही. हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळं या संबंधामध्ये गोपाळ तिवारी काही म्हणत असले तरी त्याला काही अर्थ नाही. कुठं काँग्रेसचं सरकार इथे आहे, काय त्यांच्या ज्या मोजक्या जागा आहेत तेवढं, त्याला काँग्रेसचं सरकार जर कोणी म्हणत असेल तर हा राजकीय विनोद आहे. आणि उद्धव साहेब तर कधीच करणार नाही. ते सरकार दावावर टाकतील सीए. नाही एक एक मग सुनील नेरुळकर, तुमच्या लेखी सीएच्या मुद्द्यावर हे सरकार अस्थिर होईल का? उद्धव ठाकरे अत्यंत सहजपणे त्या मुद्द्याला दुर्लक्ष करून बगल देतील? नाही, दुर्लक्ष करून बगल देण्याचा प्रश्न नाही. एक तर ठराव पास करावा लागेल किंवा मग ठरावावर चर्चा करणार नाहीत आणि ते लागू करावं. बरोबर आहे, मी तेच तर म्हणतोय. आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी निर्माण झालेल्या प्रत्येक वादाकडे दुर्लक्ष केलं, अनुल्लेखानं मारलं. जयंत माइंडकर, ही एक अत्यंत महत्वाची कला उद्धव ठाकरेंना अवगत झालेली आहे आणि याच कलेच्या आधारे ते सरकार टिकवून नेतील का? ज्यांनी सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांची भेट दुसऱ्या दाराने जाऊन सहजगत्या टाळली असं नेरुळकर किंवा अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते काय ते देव पाण्यात बुडवून म्हणा किंवा अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून म्हणा की हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल. पण एक लक्षात ठेवा, हे सरकार जर टिकून असेल तर उद्धव ठाकरे ज्या शांतपणाने प्रत्येक प्रश्नाला तोंड देत आहे आणि जिथे बोलायचं तिथेच बोलत आहेत त्याच्यामुळे टिकून आहे आणि म्हणूनच ते टिकून राहणारही आहे. कॉन्ट्राव्हर्शियल विषयाला ते सहजगत्या बगल देतील याचं कारण त्यांना माहिती आहे की त्यांचं मुख्यमंत्रीपद जे भारतीय जनता पार्टी त्यांना 2.5 वर्षही देत नव्हते ते त्यांना 5 वर्ष मिळालेलं आहे, ते केवळ या 2 पक्षांच्या भरवशावरच. अच्छा, मग आता सुनील नेरुळकर, आता तरी तुम्ही तुमची रणनीती बदलू इच्छित आहात की तुम्ही अजूनही अंतर्विरोधाच्याच भरोशावर टिकून राहणार आहात? नाही, रणनीती आमची रणनीती आम्ही केलेले विकास कामं आणि त्या विकास कामात चालू आहेत का नाही, ते का बंद झालेले आहेत त्याच्यावर आम्ही अगदी फोकस केलेला आहे. आणि त्या पद्धतीनंच आमचं सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन अनेक ठिकाणी आमचे मेळावे होत आहेत. प्रत्येक कार्यकर्ते या बाबतीत सक्रिय झालेले आहेत. आता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये 20% प्रमाणामध्ये शिवसैनिक सामील झालेले आहेत. हे तुम्हाला आणखीन ऍडिशनल सांगू इच्छितो. आणि आता आमचा हा गोलाकार फार मोठा रुपाली पाटील यांना विचारावं लागेल या निमित्तानं की शिवसैनिक भाजपाकडे जात असतील तर मनसेला विरोधक म्हणून कुठून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मिळणार आहेत? मनसेने घेतलेली भूमिका आता रुपाली पाटील म्हणाल्या की सांगतायत दाखवा कुठले शिवसैनिक भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांनी तो विचार करावा, तो त्यांचा पक्ष. एक मिनिट नेरुळकर थांबा जरा. नेरुळकर, रुपाली पाटील यांना उत्तर पूर्ण करू द्या. साहेबांचं खंडन करायचंय. मला सांगा, सत्तेत असताना बीजेपीचे कार्यकर्ते दिसले नाही, सत्ता गेल्यानंतर शिवसैनिक भाजपमध्ये जातील या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल? म्हणजे थोडंसं हास्यास्पदच मला विधान वाटते ते. आणि राहिला मनसेचा विषय, आमचा एक आमदार, आमचा एक कार्यकर्ता 100ला भारी आहे आणि ते आम्ही कृतीतनं दाखवले, तर आमची काही व्हॅल्यू नाहीये ना. मग का भाजपचे नेते
कृष्णकुंजवर माननीय राजसाहेब ठाकरेंना भेटायला येतात, त्याचं उत्तर नेरुळकरांनी द्यावं आम्हाला. खरं खरं या मुद्द्याची चर्चा सुरू झाली तर एक नवी लक्षवेधी इथंच सुरू होईल. वेळेची मर्यादा असल्यामुळेच इथं थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये जाता जाता एका विषयाचा उल्लेख जरूर करावा लागेल, तो म्हणजे असा की महाराष्ट्रात 40 वर्षांनी विविध विरोधी विचार एकत्र येऊन सरकार स्थापन करते झालेत. जनमानसाला या संदर्भातला स्वतःला फसवला जाण्याचा अनुभव येतो आणि तो अनुभव या सरकारच्या कामकाजानेच पुसला जाऊ शकतो. सत्ताधाऱ्यांना हे फार चांगलं कळतंय. त्यांच्या पुढच्या प्रत्येक पावलावर त्याच निमित्तानं आपलं लक्ष असेल. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.